आपल्याबरोबर दीपकजी केसरकर आहेत, माजी मंत्री. सर, एका बाजूला संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून जे वक्तव्य झालं त्याच्यावरून टीका होती आहे, आंदोलन होते. दुसरीकडे एकनाथजी शिंदे स्वतः मगाशी आले होते, त्यांनी दीक्षाभूमीला आले, तुम्ही देखील दीक्षाभूमीला आलेले आहेत. काय भावना आहेत? आम्ही दरवर्षी ज्याला नागपूरला येतो त्याला दीक्षाभूमीला भेट देतो, या ठिकाणी नमन करतो आणि बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक असं एक धर्म परिवर्तन केलेलं होतं त्याची आठवण म्हणून ही दीक्षाभूमी या ठिकाणी उभी आहे आणि निश्चितपणे ही सातत्याने सर्व भारतीयांना प्रेरणा देत राहील. अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक आज देखील आक्रमक झालेले आहेत. काल देखील आपण पाहिला सदनामध्ये गोंधळ झाला, दिल्लीमध्ये गोंधळ सुरू, संपूर्ण देशात गोंधळ सुरू आहे. आपली काय भूमिका आहे? काम काही करता येत नाही. एखाद्या वाक्यातून चुकीचा अर्थ काढायचा, चुकीचा गैरसमज पसरवायचा आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये कुठेतरी मेलेला पक्ष जिवंत झाला, त्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता ह्याला फसणार नाही आणि निश्चितपणे जनता ह्याला धडा शिकवेल. काँग्रेस असं झालेलं आहे की 2 वेळा बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी स्वतः जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहेत. मग तुम्ही काय बाबासाहेबांच्याबद्दल बोलला तर तुम्हाला काय अधिकार आहे? आणि म्हणून त्यांच्या वाक्यामधून असं होतं की तुम्ही बाबासाहेबांच्याबद्दल बोलता परंतु तुम्ही बाबासाहेबांचे विचार कायम ठेवण्यासाठी काहीही केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. बघा, उत्तर प्रदेशमध्ये मायावती करून दाखवू शकल्या, मग काँग्रेस का नाही करून दाखवू शकली आजपर्यंत? आणि ह्याचं कारण असं आहे की काँग्रेसचं हे प्रेम हे वेगळी प्रेम आहे. मताच्या पलीकडे काँग्रेस जाऊन विचार करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे करण्याचा प्रयत्न करतात, पण लोक ह्याच्यातून बाहेर पडतील. लोकसभेमध्ये जे चुकीचं नॅरेटिव्ह क्रिएट केलं त्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं यश आलं, लोक जागृत झाली. जे एक ध्रुवीकरण झालं, ध्रुवीकरणाच्या विरुद्ध समाज जागृत झाला आणि त्यांनी मतदानाला मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि काँग्रेसला पराभूत केलं. काँग्रेसच्या नादी लागलेल्या शिवसेनेला पराभूत केलं. खऱ्या साहेबांनी बाबासाहेबांचा विचार जर जागृत ठेवायचा असेल तर त्यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी मुंबई शहराचा पालकमंत्री होतो त्यावेळेला जी बौद्ध पंचायत स्थापन केली बाबासाहेबांनी, त्याच्या इमारतीचं काम अर्धवट होतं, त्याला 25 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. ज्या सिद्धार्थ कॉलेजची स्थापना बाबासाहेबांनी केली त्याला पण जवळजवळ 45 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तुमच्या हे सुद्धा लक्षात नसतं की कुठली कुठली कामं बाबासाहेबांची अपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचाच अधिकार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक राज्य एक गणवेश योजना जी आपण सुरू केली होती त्यामुळे आता बदल करावा लागला आहे. महिला बचत गटाला करावा लागलेला नाही. नवीन मंत्री आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलेन. आता सुद्धा मी CM साहेबांना भेटायला जातो. जे नेटवर्क या ठिकाणी महिला उद्योग मंडळाने निर्माण केलं त्याचं काय, पहिलं वर्ष असल्यामुळे कदाचित उशीर झाला असेल, परंतु स्कीम वाईट नाही. ह्या स्कीममधून 20,000 महिलांना रोजगार निर्माण झालेला आहे. त्या 20,000 महिलांचं काय करणार हा प्रश्न आहे. मुलांना जे स्टँडर्ड कपडे मिळत नव्हते, पॉलिस्टरचे कपडे मिळायचे, तिथं आता त्यांना कॉटन मिश्रित पॉलिस्टरचे कपडे मिळतात. त्याच्यामुळे त्यांना घाम येणार नाही, त्यांची त्वचा चांगली राहील. चांगल्या योजना विनाकारण बारगळून टाकायचा हे चुकीचं आहे. मी निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, नवीन जे शिक्षण मंत्री येतील त्यांच्याशी बोलेन. एक त्याच्यामध्ये 2 त्रुटी होत्या. एक म्हणजे एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचं काम हे एकच गणवेश निर्माता करू शकत नाही, म्हणजे कपड्याचा निर्माता करू शकत नाही, कारण त्याला खूप चेकिंग असतं. कपड्याचा दर्जा हे करण्यासाठी सेंट्रल एजन्सी त्याचं चेकिंग करतं आणि म्हणून 6 विभागामध्ये ह्याचे सप्लायर्स बघितले पाहिजे, जेणेकरून वेळेवर कपडा महिलांना मिळेल आणि वेळेवर त्यांनीसुद्धा मुलांची मापं घेतली पाहिजेत आणि ती मापं घेऊन कपडे शिवले पाहिजेत. एवढी मोठी योजना ज्याला बनते त्याला पहिल्या वर्षामध्ये ह्याला टिथिंग प्रॉब्लेम म्हणतात. हे टिथिंग प्रॉब्लेम येऊ शकतील, परंतु मुळातच कपड्यामध्येच मला आठवतं की 15 की 20 कोटी रुपये वाचलेले होते. मग तुम्ही ज्याला मोठ्या प्रमाणात हे करता त्याला पैसे वाचवले पाहिजे, मुलांना स्टँडर्ड कपडा मिळाला पाहिजे आणि गणवेश त्यांच्या मापाचा मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाने सुद्धा याबाबत अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे. आदल्या वर्षी जर तुम्ही पहिली सोडली तर सगळी मुलं तिथंच असतात. त्यांचं जर आदल्या वर्षी तुम्ही मापं घेतली तर त्यांना करेक्ट मापाचे गणवेश शिवून मिळू शकतात. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हा केलेला बदल चुकीचा आहे असं माझं माजी शिक्षण मंत्री म्हणून मत आहे. मी माझं मत निश्चितपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सांगेन. आणि एवढी मोठी जी मशिनरी महिला उद्योग मंडळाने खरेदी केलेली असणार, त्या कटिंग मशीन्स असतील, स्विंग मशीन असतील, त्याचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो. त्याच्यामुळे हा विचार न करता ज्यांनी हा निर्णय घेतला असेल
त्याच्याबद्दल तो बदलता येईल. पण कोणी निर्णय घेतला? प्रशासनाने घेतला? पण नाही, कारण सध्या राज्यामध्ये मंत्री अस्तित्वात नाही आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळेला हे प्रशासकीय निर्णय असतात, हे तपासून बघायची गरज आहे. आणि ज्यावेळेला असा निर्णय घेतला त्याला महिला आर्थिक विकास मंडळाने सुद्धा त्याला विरोध करायला पाहिजे होतं, कारण त्यांची आता मशिनरी तयार झालेली आहे. पहिल्या वर्षी ते देऊ शकले नाही, कारण त्यांच्यासाठी तेव्हा एवढं मोठं काम पहिल्यांदाच मिळत होतं. आता त्यांची यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. तर त्यांनी व्यवस्थित मुलांची मापं घेणं, त्यांना दर्जेदार कपडे पुरवणं हे काम केलं पाहिजे. म्हणजे महिलांचंही काम होईल, आम्हाला सुद्धा चांगल्या दर्जाचे ड्रेसेस मिळतील. विरोधक आक्षेप करतात की योजना बारगळलेली आहे पूर्णतः. बारगळलेली वगैरे काही नाही. योजना पूर्वीपासून चालू आहे. त्यांना एवढं सुद्धा माहिती नाही की पूर्वीच्या काळामध्ये फक्त दारिद्र्य रेषेखालची मुलं आणि शेड्यूल कास्टच्या मुलांना ड्रेस मिळायचे. मी सगळ्या मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली. ज्यांनी कधीच काही काम केलं नाही त्यांना बोलायला काय होतं आहे? मुलांना पूर्वी शूज दिले जात होते का, सॉक्स दिले जात होते का? सगळं मी सुरू केलं शिक्षण मंत्री म्हणून. शेवटी असं आहे, मुलांबद्दल एक आत्मीयता पाहिजे. मी आता 3 कोर्स मील सुरू करायचा निर्णय घेतला मुलांसाठी. त्याच्यामध्ये ते मुलांना सूप किंवा एखादं सलाड मिळणार, त्यानंतर बिर्याणी मिळणार, त्यानंतर स्वीट डिश मिळणार. तुम्ही मुलांचा का नाही विचार करत? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात. प्लॅनिंग न करता योजना राबवली गेली होती मागच्या वेळी? बिलकुल नाही. एक तर असं आहे की आम्हाला जे महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा कल्पना नव्हती की ह्याची व्याप्ती किती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी, जरी आम्ही अगोदर त्यांना सांगितलेलं असतं तरी त्यांची तयारी नव्हती. ह्याला काही दोष देणार नाही, येणार नाही. कुठली योजना ज्याला पहिल्याच वर्षी सुरू होते त्यावेळेला त्याच्यातल्या त्रुटी कळतात आणि मग त्या त्रुटी इम्प्रूव्ह करून मुलांना दर्जेदार कपडे मिळाले पाहिजेत, वेळेत मिळाले पाहिजेत. एकतर कपडे पुरवायला वेळ झाला, कारण ज्या मॅन्युफॅक्चररने ही जबाबदारी घेतली त्याची तेवढी कॅपॅसिटी नव्हती संपूर्ण महाराष्ट्राला पुरवायची. त्या दृष्टीने पुढच्या वर्षी त्याचं 6 विभागामध्ये विभागणी करायला पाहिजे होती. जसं आम्ही आता पुस्तकं छापतो तर आम्ही सगळे जेवढे प्रिंटर आहेत सगळ्यांना काम देतो. एका प्रिंटरला एवढं काम करणं शक्यच नाही, एवढी आमची संख्या. आमच्याकडे 2 कोटी मुलं शिकतात. म्हणजे केवढी मोठी जबाबदारी असते सांगा. हे लोकांना कळणार नाही. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात. मध्ये आचारसंहिता सुरू झाली, त्याच्यामुळे मला सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष नाही घालता आलं. त्या दरम्यान काही निर्णय घेता नाही आले. तसे जर घेता आले असते. त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी झाली की स्काउट अँड गाईड आता आम्ही कंपल्सरी केलं आहे आणि आमचा हाच ड्रेस सगळ्या ह्यांना चालणार आहे. तर स्काउट अँड गाईडने सुद्धा त्याच्यामध्ये गोंधळ असा केला की अगोदर आम्हाला कळलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू होणार आहे आणि नंतर कळवलं की स्टील ग्रे. त्याच्यामुळे ते प्रोडक्शन थांबवायला लागलं. नंतर स्टील ग्रे परत कपडे तयार करायला लागले. हा थोडासा गोंधळ सुरुवातीच्या काळात होऊ शकतो, कारण अनेक गोष्टी आम्ही नव्याने निर्णय घेतलेले आहेत. परंतु निर्णय चांगला होता. मी आजही सांगतो हा निर्णय चांगला आहे, मुलांच्या हिताचा आहे आणि तो कंटिन्यू झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही याच्यावर काही पावलं उचलणार आता? म्हणजे आता मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे, मी निश्चितपणे सांगणार. आणि असा निर्णय घेण्यापूर्वी मला तरी बोलवायला पाहिजे होतं. मी सत्ताधारी पक्षाचा आहे, जरी आता मंत्री नसलो तरी. तर आम्ही काय काय केलं हे सांगितलं असतं आणि कंटिन्यू केलं असतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर दीपकजी केसरकर होते आणि एक राज्य एक गणवेश ही जी योजना, त्यामध्ये जे बदल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात ते बोललेले आहेत की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये निदान मला तरी कळवायला हवं होतं, निदान मला तरी या संदर्भात काहीतरी आधी पूर्वकल्पना द्यायला हवी होती, जरी मी मंत्री नसलो तरी देखील, असा त्यांनी आक्षेप देखील नोंदवलेला आहे. त्यामुळे आता या एक राज्य एक गणवेश योजनेवरून नक्कीच महायुतीमध्ये काय खलबतं होतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.